आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाहेर हो. काय म्हणतोस? तुला माझी मदत करायची आहे? हो हो. आईला मदत करायची अचानक कसं आठवलं रे? इतक्या वर्षात नाही तुला हे कर्तव्य तुझं सुचलं? हा, तेव्हा कुठे गेली होती तुझी तत्व? आणि काय काय म्हणालास? तुला मंगल आणि हरीश सारखं खोटं बोलता येत नाही? मग वरदला हाताशी घेऊन आमची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला, त्याला काय म्हणायचं रे? वरदला लाच देऊन आमच्या समोर नाटक करायला लावलंस, त्याला खोटं वागायला लावलंस. एक बाप म्हणून हे करताना लाज नाही वाटली तुला? पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे आपल्या दोघांचं टॉप सिक्रेट आहे. काय टॉप सिक्रेट? हे कोणालाही कळता कामा नये, अगदी तुझ्या आईला सुद्धा. तुला खोटं बोलता येत नाही? अरे तुझ्यासारखा खोटारडा मुलगा शोधून सापडायचा नाही. तुझ्या ऑफिसच्या कार्यक्रमाला तुझे वडील तुझ्या डोळ्यासमोर बसले होते, पण तू ऑफिस मधल्या लोकांना काय सांगितलंस? माझे वडील आले नाहीयेत. वन ऑफ द बेस्ट एम्प्लॉईज संतोष दळवी. माझ्यासोबत फक्त माझी वाईफ आली आहे, माझी आई सुद्धा आली आहे. आणि तुमचे वडील? नाही, ते नाही येऊ शकत. आपल्या वडिलांना किती वाईट वाटेल या गोष्टीचं, याचा विचार आला तुझ्या मनात? नाही, नाही येऊच शकत नाही, कारण तू एक नंबरचा स्वार्थी आणि अप्पलपोटी मुलगा आहेस. आणि तू कसली तक्रार करतोस माझ्याकडे मंगल आणि हरीशची? त्या हरीशला चुकीचं वागायला कुणी शिकवलं? तू शिकवलंस. तू कायम त्याला भडकवत आलाय, आणि तो मूर्ख मुलगा कायम तुझ्या भूल खापांना बळी पडतो आणि चुकीचं वागतो. आणि मंगलचं तर काय? तुझ्या आणि तिच्यामध्ये कोण अधिक खोटं वागतं याची चढावडच सुरू असते. पण आता सुद्धा तू तिच्यापेक्षा वाईट वागू शकतोस हे सिद्ध केलंस. तिचं 5 लाखाचं नाटक जे आहे त्याला आम्ही बळी पडतोय का असं वाटल्याबरोबर तिचं खोटं तू आमच्या समोर उघडं केलंस. हेच ते 5 लाख रुपये, आणि हाच तो चोर मंगल. अरे संतोष, त्या दोघांना मी शिक्षा केली आहे कळल्यावर सगळ्यात जास्त आनंद पण तुलाच झालाय की नाही? काय खोटं बोलते आई? आता मान खाली कशाला घालतोयस? माझ्याकडे बघ की आई, तू जे बोलतेस ते बरोबर नाहीये. खोटं बोलते आई? हा, खोटं बोलते? एक नंबरचा स्वार्थी आणि नालायक मुलगा आहेस तू. सतत यायचं लोकांचा अपमान करायचा. याला घराबाहेर काढ, त्याला घराबाहेर जायला सांग. तो व्यंकी, अरे इतका गुणी मुलगा आहे तो, त्याच्यावर कायम राग कशासाठी? सोन्यासारखी बायको मिळाली तू, जीवापाड प्रेम करते तुझ्यावर. तू हे असं वागत असताना सुद्धा तरी सतत आपली तिच्यावर चिडचिड, आरडाओरडा. अरे घरातल्या माणसांच्या पानातल्या खिचडीवरच्या तुपाचे पैसे मागतोस तू. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाऊ शकतोस. हीच तर आहे तुझी नियत. आणि काय रे, तू मंगल आणि हरीश बद्दल माझ्याकडे तक्रार करतोस? तुला कोणी हक्क दिला? तो कोण आहेस तू? तुला काय वाटतं, तू घरात 4 पैसे देतोस म्हणजे तू मोठा झालास? बाकी काय करतोस तू या घरासाठी? हा, तुला काय वाटतं, तू जर घरात पैसे दिले नाहीस तर घर मोडकळीला येईल, घरातली पोटं रिकामी राहतील? अरे वेळ आली तर तुझ्या वडिलांनी रिक्षा चालवली आहे, मी खानावळीत जाऊन पोळ्या लाटल्या आहेत, आठवतंय ना? आणि तू, अरे साधं जेवायला आपण बाहेर गेलो ना तर बिल भरायची वेळ आली की फोन आला असं कारण सांगून पळ काढतोस तू. असा तर आहेस तू. अरे जेवताना फोन कसा काय येतो कळत नाही. हॅलो, हा कसली फाईल? हॅलो, एक मिनिट, मला इथे रेंज नाहीये. काय कसली फाईल? हॅलो. असा असतो घरातला मोठा मुलगा? कुठल्या जबाबदारीचं भान नाही, घरातल्या कुटुंबातल्या माणसांची किंमत नाही. तुझ्या डोळ्यांसमोर फक्त एकच ध्येय, पैसा. एक नंबरचा खोटारडा मुलगा आहेस तू. अरे खोटं बोलण्याला पण ना काही मर्यादा असतात, पण मर्यादा या शब्दाचा अर्थ तुझ्या देखील काही नाहीये. तुझी आई म्हणून तुला सांगते,
तू ते काय या घरात वागतोयस ना ते पुढे मागे तुझ्याच अंगाशी येणार आहे. इथे केलेली पाप इथेच फेडावी लागतात संतोष. कळलं की नाहीच? लक्ष्मीनं संतोषला खरा आरसा दाखवलाय. आता तिने असंच खमकर राहायला हवं. आई ग ए मंगलताई, हा बघत राहा कोणी येत आहे का. हा आता तू मला सांग बघ म्हणून आतमध्ये चुप बस आणि हळू बोल. मी हळू बोलतो पण तुझ्या वेळी मी बघतो. कोणीतरी आलं काय बोलतो. आई 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 झाली नाटकं संपली? हा? झाली का? नाही ते कशाला ही नाटकं करताय? नाही म्हणजे मी तुम्हाला ही शिक्षा करून सुद्धा तुमच्यात काही सुधारणा होणार आहे की नाही ते त्या देवालाच ठाऊक. आई 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 मी माफी मागते ग. माझं चुकलं. मी मान्य करते. ऐक ना म्हणजे खरंच कंबर दुखते ग माझी आणि प्लीज यापुढे अशी चूक होणार नाही. मी नाही यापुढे मी तुला असं वागूच देणार नाही. म्हणजे कारण उद्या सकाळी गाशा गुंडाळायचा आणि स्वतःच्या घरी निघून जायचं. का नाही म्हणजे आई अगं असं का बोलतेस तू? पोटच्या पोरीला तू घराबाहेर काढणार आहे. नको. हो काढणार. का म्हणजे ज्या लेकीला स्वतःच्या घराची चिंता नाही स्वतःच्या संसाराची चिंता नाही तिला या घराबाहेर काढणं तिच्या आईचं कर्तव्य आहे. तेव्हा आता उद्या सकाळी इथे दिसायचं नाही. कळलं की नाही? कळलं मला कळलं. मी जाते उद्या घरी. मी जाणारच आहे. हरीशराव या. काय आई? उद्यापासून हे असं आयता घरी बसलेला तू मला दिसता कामा नये. हात पाय हलवायचे काम करायचं तरच 2 वेळचं अन्न मिळणार. काम मी कसं शोधणार आई, कारण माझा तर बिझनेस आहे ना. कुठे? हा एकेकाळी सुरू केला होता. तो जर तुला सांभाळता आला असता तर तू मला असा रिकाम टेकडा घरात बसलेला दिसला नसता. तेव्हा आता बाहेर पडायचं आणि काम मिळवायचं. पण आई हे असं उद्याच्या उद्या कोण देणार ना ते मला? मला काय माहिती? हे तू शोधायचंय. वाटेल ते काम कर पडेल ते काम कर. पेपरची लाईन टाक नाही तर घरोघरी दूध पोचव पण घरात बसलेला दिसता कामा नये. ही काळ्या दगडावरची रेग आहे. कळलं की नाही? कळलं. मी आत गेलं तर चालेल? लक्ष्मी निवास लक्ष्मी